सर्व मैत्रिणींना आणि गोडताईंना सप्रेम नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर संध्याकाळची वेळ होती आणि कपडे माझे बऱ्यापैकी सुकलेले होते। वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुते त्यामुळे व्यवस्थित सुकून जातात। तर संध्याकाळी कपडे काढले की मग थोडंसं छान गार हवा पण येते घरामध्ये आणि फ्रेशनेस पण वाटत असतो। तर कपड्यांच्या वगैरे घड्या मारल्या आणि स्पर्शू माझ्या पाठीमागेच मागे पुढे तिचं चाललेलं होतं खेळायचं काम। आणि तिने बघितला कॅमेरा की मुद्दामून माझं नाव घेत असते। कॅमेऱ्याजवळ जाते आणि कॅमेऱ्याला बोट लावून बघते, म्हणजे कसं कॅमेरा बंद करायचा असं तिचं असतं। आणि कॅमेरा बंद केला की लगेच जोरजोरामध्ये हसत असते। तर असं आमच्या दोघी मायलेकींचं चाललेलं होतं। आणि आज मी कढीपत्त्याचं झाड लावणार आहे। तर परवाच्या दिवशी ना यांनी कढीपत्त्याची रोप आणलेलं होतं, तर ते रोप लावायचं होतं आणि त्याला ना माती खूप कमी होती ॲक्च्युली, पण आता मी लावून बघणार आहे। रोप होतं ते, त्याच्यामुळं म्हटलं कदाचित जगेल असा माझा विश्वास आहे आणि मी ते झाड तसं जगवणारच आहे। तर जेव्हा आपल्याला कढीपत्त्याचं झाड लावायचं असतं ना, तर त्यावेळेस आहे ना कढीपत्त्याचं झाड चांगलं छान वाढण्यासाठी आणि त्याला आहे ना पानं वगैरे चांगले फुटावेत आणि व्यवस्थित ते हेल्दी राहावं याच्यासाठी काय करायचं, माती वगैरे मी ना माझ्या अगोदरचीच माती होती, तर त्यामध्ये ना एक दुसरं झाड लावलेलं होतं, तर ते मी काढून घेतलं। शोचं झाड होतं, त्याच्यामुळे ते दुसऱ्या प्लांटमध्ये मी ट्रान्सफर करणार आहे। तर कढीपत्त्याचे झाड लावताना आहे ना छान मस्तपैकी मातीमध्ये असा खड्डा करायचा आणि ते जे झाड आहे तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित लावायचं। आणि जेव्हा आपण झाड लावू ना तर त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये ना थोडीशी ना हळद घालायची, किंवा जे कढीपत्त्याचं समजा तुम्ही जर फांदी लावणार असेल ना तर त्या फांदी ना त्या हळदीमध्ये ना व्यवस्थित डीप करायची आणि त्याच्यानंतर मग ती लावायची, जर तुम्ही फांदीने करणार असाल। आणि जर तुम्ही रोप लावणार असाल तर तुम्ही जो मातीमध्ये असा गोल कराल ना तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू द्यायची, म्हणजे मग आहे ना रूटिंग व्हायला, म्हणजे कढीपत्त्याच्या झाडाला मुळं यायला आहे ना खूप सारी मदत होते आणि फंगस वगैरे असे काही इन्फेक्शन वगैरे होत नाही, किंवा झाडाचे पानं जळणं वगैरे असं काही होत नसतं। तर त्यासाठी हळद टाकायची। आणि मी काय केलं, कढीपत्त्याला हळद टाकायची, मग मी बाकीच्या पण आहे ना झाडांना थोडी थोडी हळद टाकून दिली, तर त्याने ना म्हणजे अँटीफंगल असते, जंतुनाशक असते, त्याच्यामुळे मी टाकलेलं आहे। आणि ती माती व्यवस्थित त्याच्यामध्ये भर करून, आणि जे फांदी आहे ती जास्त मातीमध्ये टिप करायची नाही, म्हणजे अगदी 2 ते 3 इंच फक्त रूटिंग जे आहे त्याचं ते 2 ते 3 इंच फक्त मातीमध्ये असलं पाहिजे। खूप खाली टिप पण नाही करायचं, त्याने ना मुळं असे दबल्या जातात। तर झाड माझं लावून झालेलं आहे आणि झाडाचं अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देतच राहील। आय होप की हे झाड वाढावं अशी माझी पण इच्छा आहे, कारण आणताच ते बऱ्यापैकी सुकलेलं होतं आणि माती खूप कमी दिली होती त्यांनी आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दिलेलं होतं त्यांनी। तर त्याच्यामुळे ना थोडीशी मनामध्ये 19-20 आहे, पण जगेल अशी आशा आहे। तर लावलेलं आहे झाड आणि त्या कुंडीमध्ये जे दुसरं झाड होतं ना तर ते ह्या दुसऱ्या कुंडीमध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे। तर आता छान मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे। आल्यानंतर किंवा कसं उगतं आहे तर त्याचे अपडेट्स वेळोवेळी मी तुम्हाला देतच राहीन। झाडांचं प्लांटेशन करत असते ना मी नेहमी, त्यामुळे किंवा मला नेहमी बघत असते। तर आज तिने मला खूप असा आगळा वेगळा प्रश्न विचारला की आई हे झाड तू का लावत असते म्हणून असं। तर मग तिला मी समजावून सांगितलं, झाडाचं महत्त्व पण सांगितलं। आणि खरंच झाडं जर आपल्या आजूबाजूला अंगणामध्ये जर असेल ना तर म्हणजे आपलं मन शांत राहतं, आपलं मन एकाग्र होण्यासाठी सुद्धा खूप सारा त्याचा उपयोग होत असतो। आणि जेव्हा कधी आपण उदास असतो ना, जेव्हा आपण या झाडांजवळ येऊन बसतो ना तर आपल्याला एकदम असं सुकून मिळाल्यासारखं होतं आणि शांत पण वाटतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडं जेव्हा आपल्या म्हणजे अवतीभोवती असतात ना त्यांचा सुगंध वगैरे याच्यामुळे ना घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुद्धा खूप सारी मदत होत असते। तर आपण आज बनवणार आहोत डिटॅन
मास्क किंवा डिटॅन पावडर बनवणार आहोत घरगुती वस्तूंपासून। तर ती कशी बनवायची तर तेच बघणार आहोत। त्याच्यासाठी ना अर्धा वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी आपली लाल मसुराची डाळ असते ना तर ती घेतलेली आहे आणि दोघांची मस्त पेस्ट करून घेतलेली आहे। तर पेस्ट एकदम बारीक करायची आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तांदूळ आणि डाळ दोन्ही धुवून आणि मग सुकवून आणि मग पेस्ट करू शकतात, पण मी डायरेक्टली केलेली। आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे, ही घरची घातलेली आहे, तुम्ही कसुरी हळद घातली तरी चालतं। आणि 1 चमचा मी पूर्ण भरून मुलतानी माती टाकलेली आहे आणि 1 चमचा मी डाळीचं पीठ किंवा आपण ज्याला बेसन पीठ म्हणतो ना तर ते टाकलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं। जर तुम्हाला मिक्स केल्यासारखं वाटलं नाही तर त्याला एक मिक्सरचा पुन्हा गरका मारायचा आणि मिक्सरमधून काढल्यानंतर त्याची एकदम छान एकजीव अशी फाईन पेस्ट तयार होते। तर ही पेस्ट आहे ना, तुम्हाला असं वाटतं की नेहमी खूप सारा कंटाळा येतो, सारखं सारखं सगळं सामान जमा करा, वाटीमध्ये ठेवा, मग ते वाटीमध्ये ते मिक्स करा आणि मग ते चेहऱ्याला अप्लाय करा। तर एवढं सगळं करण्यापेक्षा ना ही जी तयार केलेली पावडर आहे डिटॅन पावडर, की ज्याने चेहऱ्यावरचा काळवंडलेलापणा, सुरकुत्या आणि जे म्हणतो ना आपण एकदम असा डल चेहरा दिसतो तर त्याच्यावर ही एकदम रामबाण उपाय आहे। तर त्याच्यामुळे ना चेहरा एकदम असं छान उजळलेला आणि फ्रेश दिसण्यात मदत होते। तर काय करायचं, ही पावडर एका छान कोरड्या डब्यामध्ये किंवा एखादी बरणी असेल त्याच्यात भरून ठेवायची। तर आरामशीर आपल्याला 1 आठवडा 2-3 आठवडे तर आरामशीर जाते, कारण आठवड्यातून 2 वेळेस ही आपल्याला अप्लाय करायची आहे आपल्या चेहऱ्यासाठी। आपला चेहरा एकदम फ्रेश दिसायला मदत होते। तर 1 चमचा मी ती पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आहे ना मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मध। तर मधाने आपल्या चेहऱ्यावरचा जो काळवंडलेला किंवा टॅनिंग जे आलेलं असतं ते निघून जायला खूप सारी मदत होत असते। आणि ही यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट आपण यूज केलेले आहे हे सगळं फेसच्या रिफ्रेशमेंटसाठी किंवा फेसची जी स्किन आहे त्याचे सेल्स आहे तर त्याच्या रिफ्रेशमेंटसाठी आणि आपल्या चेहऱ्याला तजेलदार बनवण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी येतात। तर ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जर दही हवं असेल तर 1 चमचा दही किंवा थोडंसं दूध तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं। आता 1 चमच्याला आपल्याला थोडीशी जाड पेस्ट म्हणू शकतो आपण तयार करायची आहे, घट्ट पेस्ट तयार करायची आहे। तर जेवढं दूध लागेल त्या प्रमाणामध्ये दूध टाकून आणि छान घट्ट अशी पेस्ट तयार करायची आणि त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या मानेवर, तुमच्या चेहऱ्यावर, त्यानंतर तुमच्या हातावर व्यवस्थित अप्लाय करायची आणि अप्लाय केल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं ॲज इट इज तसंच ठेवायचं। तर त्याच्यामुळे काय होतं, हे जे मिश्रण आहे ते सगळं स्किनच्या सेल्समध्ये, आपल्या फेसच्या स्किनच्या सेल्समध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तसतसा आपला चेहरा तजेलदार होत चालतो। आता आपण हे सगळं फाईन पेस्ट मिक्सरमध्ये केलेली असते त्यामुळे थोडेसे ग्रॅन्युल्स असतात। तर आहे ना आपल्या चेहऱ्याला हे स्क्रबचं सुद्धा काम करत असते। त्यामुळे काय करायचं, 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर थोडंसं आहे ना चेहऱ्याला स्क्रब करायचं, म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर आपण छान गोलाकारपणे स्क्रब करायचं। म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये जे काही डस्ट असेल किंवा ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील किंवा आतमध्ये काही ऑइल वगैरे असेल स्किन सेल्समध्ये तर ते सगळं निघून जाण्यास मदत होते। आणि मग 15 ते 20 मिनटानंतर छान मस्तपैकी चेहरा ॲज इट इज तसंच ठेवून त्याच्यानंतर मसाज करून आणि मग त्याच्यानंतर चेहरा धुवायचा। तर त्याने काय होतं माहिती आहे का, रब केल्यामुळे आपले स्किन सेल्स रिफ्रेश होतात आणि आपल्याला पण एकदम फ्रेश अनुभव येतो। तर अशा पद्धतीने आपण म्हणजे कायमस्वरूपी जर असा यूज केला, आठवड्यातून 2 वेळेस हे जे आहे पावडर किंवा ह्याची पेस्ट करून आपल्याला चेहऱ्याला लावायची आहे, तर त्याच्यामुळे आपलं जे अपडेशन जे म्हणू शकतो, आपल्याला फेशियल वगैरे असं काही करण्याची आवश्यकता नाही आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे, मी स्वतः यूज करते। तर तुम्ही अशा पद्धतीने डिटॅन पावडर यूज करू शकता आणि चेहऱ्यावरचा काळवंडलेलापणासुद्धा दूर करण्यास मदत होते। तर व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।